जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर UPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या खानदेशच्या कन्याकुमारी प्रेरणा कैलास खवळे यांचा लोणचारम येथे भव्य सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मातंग समाजातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या मुलगी ठरल्याने परिसरात अभिमानाचे वातावरण आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुमारी प्रेरणा खवळे यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांचे औक्षण करून जंगी स्वागत केले. लोणचारमची चुलत भाची असलेल्या कुमारी प्रेरणा खवळे यांनी मिळवलेल्या यशामुळे संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण होते. कार्यक्रमाचे आयोजन संजय बाबूराव थोरात, ग्रामस्थ लोणचारम व समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच प्राध्यापक शशिकांत पाटील यांनी केले, तर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मधुकर पाटील यांनी मानले. आपल्या मुलीच्या आजारपणासाठी नेण्यात येणारे महिलेचे हरवलेले पैसे केंद्र प्रमुखाच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाले आहेत. अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील कल्पना संजय पाटील ही महिला आपल्या मुलीला शिरसोली भेटण्यासाठी जळगाव बसने जात होती. तिने स्वतंत्र फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून त्यातील 10,000 रुपये आपल्या मुलीच्या आजारपणासाठी नेत होती. याच बसमध्ये केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील देखील होते. महिला आधीच आकाशवाणी चौकात उतरली आणि बस जळगाव स्टँडवर गेली. सर्व प्रवासी उतरले. बस आगारात जाऊन 1 तास थांबली. इकडे केंद्रप्रमुख संभाजीनगर जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. अमळनेरहून आलेलीच बस आगारातून बाहेर येऊन संभाजीनगरसाठी लागली. त्यात अनेक प्रवासी चढल्यानंतर देखील राजेंद्र पाटील यांना प्लास्टिक पिशवी एका सीटवर पडलेली सापडली. पिशवीत गडखांब येथील महिलेचे बँक पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि 10,000 रुपये रोख सापडले. राजेंद्र पाटील यांनी महिलेचा नंबर शोधून त्यांना कळविले. महिला परत आल्यानंतर त्यांना ती रक्कम व पिशवी प्रामाणिकपणे परत करण्यात आली. त्यांनी राजेंद्र पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे आभार मानले. यावेळी CK जाधव, लीलाधर पाटील हजर होते. अमळनेर शहरातील मुंदडा नगर 1 जवळील कस्तुराबाग नगर भागातील रहिवाशी शांताराम मानका महाजन यांची होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल चोरी झाल्याची घटना 22 मार्च रोजी रात्री सुमारे 2:30 वाजता झाली. कस्तुराबाग नगर येथील प्राध्यापक नितीन शांताराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील शांताराम मानका महाजन यांची होंडा शाईन कंपनीची MH19AY 6167 क्रमांकाची गाडी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. प्राध्यापक नितीन चव्हाण यांनी अंगणात मोटरसायकल लॉक करून पुढच्या चाकाला साखळदंडाने बांधलेली होती. गाडीचे लॉक चोरांना तोडता न आल्याने त्यांनी अंगणातून मोटरसायकल उचलून नेली. ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून 2 चोरांनी मोटरसायकल उचलून नेली, तर तिसरा चोर पुढे काही अंतरावर लक्ष ठेवून असल्याचेही दिसून येत आहे. सकाळी 6:30 वाजता त्यांच्या लक्षात आल्याने प्राध्यापक नितीन चव्हाण यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरी झाल्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार हे करीत आहेत. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेले 50 वर्षीय गुमास्ता नितीन केशव पाटील राहणार ढेकू अंबासन यांचा लिलाव शेडवर काम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितीन पाटील हे नेहमीप्रमाणे लिलाव शेडवर लिलाव प्रक्रिया पार पाडत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांना याची माहिती दिली. व्यापाऱ्यांनी त्वरित त्यांना डॉक्टर अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर हृदयविकाराचा झटका अत्यंत तीव्र असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टर शिंदे यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. नितीन पाटील हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते, अशी भावना त्यांच्या सहकारी गुमास्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजे 14 मार्च रोजी त्यांच्या मुलीचे लग्न पार पडले होते. त्यामुळे या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे.
अमळनेर तालुक्यातील वावडे येथील 27 वर्षीय शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 19 रोजी दुपारी घडली. नितीन युवराज भिल वय वर्षे 27 राहणार वावडे हा प्रवीण आत्माराम पाटील यांच्या शेतात कामाला गेला असताना दुपारी त्याने दादा पिरण भिल या मित्राला फोन करून सांगितले की त्याने विष प्राशन केल्याने त्याला त्रास होत आहे. म्हणून युवराज भिल त्याचा भाऊ हे शेतात गेले व त्यांनी नितीनला तातडीने धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर हर्षदा बागुल, डॉक्टर वसावे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. काकांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 194 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत. अमळनेर शहरातील गणेश कॉलनी भागातील 3 रहिवाशांच्या नळाला गेल्या 7 महिन्यांपासून पाण्याचा थेंब देखील आलेला नसल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी मात्र वसुली कर्मचारी तगादा लावत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. धुळे रोडवरील जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या गणेश कॉलनीतील सुधाकर देशमुख, प्रवीण रामदास पाटील आणि अरविंद मुंडके या तिन्ही नागरिकांच्या घरी नळांना पिण्याचे पाणीच मिळत नाही. गेल्या 7 महिन्यांपासून त्यांनी वारंवार तक्रारी करून देखील उपाययोजना होत नाही. नागरिकांना शेजारी पाजाऱ्यांकडून पिण्याचे पाणी मागावे लागते, त्यामुळे त्यांची धावपळ होते आणि त्रासदायक होते. मूलभूत सुविधाच पालिकेकडून मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र पालिकेचे वसुली कर्मचारी नियमित वसुलीसाठी तगादा लावत आहेत. ₹40 लाख भाडे थकबाकीपोटी पालिकेने 4 शाळा सील केल्याची कारवाई रविवारी करण्यात आली. पालिकेने मार्च अखेर वसुलीचा सपाटा सुरू केला आहे. पाणीपट्टी कराच्या थकबाकीपोटी नळ कनेक्शन कापणे आणि मालमत्ता धारकांकडे असलेला मालमत्ता कर आणि भाडे थकबाकीपोटी मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. 22 मार्च रोजी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत व्यवस्थापक लौकिक समशेर, वरिष्ठ लिपिक विजय बागुल, राजू वानखेडे, मनोज सोनार यांनी मुंदडा इंग्लिश मीडियम स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज विद्या मंदिर, तांबेपुरा, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, अनिल अंबर उर्दू शाळा नंबर 11 या शाळांच्या प्रवेशद्वारावर सील लावले आहे. दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन निमझरी येथील 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 22 रोजी दुपारी 4:30 वाजता ढेकू रस्त्यावर माऊली पॉलिटेक्निक जवळ घडली. निमझरी येथील शांताराम दशरथ भिल वय वर्षे 35 हा आपली मोटरसायकल क्रमांक MH19R 7749 हिच्यावरून जात असताना समोरून येणारी मोटरसायकल क्रमांक MH19DH 1143 हिच्यावरील चालक विशाल सुखदेव भांबरे राहणार जवखेडा याने रॉंग साईडने वेगात येऊन जोरदार धडक दिली. यात शांताराम याचा जागीच मृत्यू झाला. मैताच्या भावाने विनोद दशरथ भिल याने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे शिवारातून सौर ऊर्जा पंप मोटर व वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे येथील दाजीबा अर्जुन पाटील यांच्या गट नंबर 87-2 शेतातील विहिरीमधून पाण्याची मोटर चोरून नेली आहे. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार कैलास शिंदे करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाला अमळनेर गटविकास अधिकारी NR पाटील, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे, प्राध्यापक पंकज पाटील, मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य प्रकारांना आणि ऐतिहासिक नाटकांना प्रेक्षकांकडून अगदी भरभरून दाद मिळाली. इतिहासावर आधारित नाटकांमधून विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि शौर्य यांचा संदेश दिला. तसेच लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य आणि गाणी देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक वंदना ठेंग, सोनाली पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सीमा पाटील यांनी प्रयत्न केले.